राज्यातील सत्ताधारी महायुतीत पुन्हा एकदा अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झाल्याचे संकेत मिळत आहेत। गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीत नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात। भाजपकडून शिंदे गट आणि त्यांच्या मंत्र्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही होत आहे। याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली गाठून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान जागा वाटपाच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिंदे गटात धुसफूस वाढताना दिसतेय। विशेषतः येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि मुंबई महापालिकेत भाजपकडून अधिक जागांची मागणी होत असल्याचं समजतंय। तर शिंदे गटही अनेक प्रभागांवर ठाम असून महापौर पदासह प्रमुख पदांवरून तिढा कायम आहे। याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री ठाण्यातील आपल्या निवासस्थानी शिवसेनेच्या शिंदे गट सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली। या बैठकीला जवळपास सर्व आमदार उपस्थित होते। रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी आमदारांशी वन टू वन चर्चा करत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। विकास कामांसाठी निधी कमी पडणार नाही, कुठेही अडथळा येऊ दिला जाणार नाही असं स्पष्ट आश्वासन शिंदे यांनी आमदारांना दिलं। ठाकरे गटावर टीका करण्याऐवजी कामातून उत्तर द्या असा स्पष्ट संदेशही त्यांनी दिलाय। महापालिका निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्या आहेत, त्यामुळं युतीला गालबोट लागेल असं कोणतंही वक्तव्य टाळण्याच्या सूचना देखील आमदारांना देण्यात आल्यात। मात्र बैठकीदरम्यान आमदारांनी स्पष्ट शब्दात भूमिका मांडली। एकनाथ शिंदेंचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा आमदारांकडून देण्यात आल्याची चर्चा आहे। तसंच गेल्या वर्षभरापासून रखडलेले महामंडळांचे वाटप तातडीने करण्यात यावे अशी जोरदार मागणी देखील करण्यात आली। मंत्रीपद न मिळालेल्या आमदारांचे महामंडळांवर पुनर्वसन करण्याची मागणी सातत्यानं होत असून त्यावर लवकरच तोडगा काढू असं आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या घडामोडींमुळे महायुतीत सर्व काही अलबेल आहे की आतून आरेला कार्य सुरू आहे असा सवाल आता उपस्थित होतोय। आगामी काळात महापालिका निवडणुका आणि महामंडळ वाटपावरून महायुतीतील ताणतणाव अधिक वाढतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।